कुठले विचार करू नका. जेवून घ्या बरं आधी. चला चला बसा इथे बसा. आ करा पटकन. मला भरवती आहेस पण तू जेवलीस का? मला माहिती मी जेवलो नाही म्हणून तू बी जेवली नाहीस. जेवलीये मी. होय घे माझी शपथ आणि सांग. काय करू काहीच कळेना झालं. सुंदरचा राग शांत झाला असेल ना. वहिनी बोलले असतील ना त्याच्याशी. काहीच कळेना झालंय. अजून बी येणं लय येळ झालं. त्याचं काय नाही मीच वहिनींना जाऊन विचारतो. काय झालं सुंदर जेवला का? तुम्ही बोला त्याच्याशी. त्याचा राग शांत झाला ना. नाही नाही मी एक काम करतो मीच जाऊन बोलतो त्याच्याशी. भाऊ आहे आपला काय करेल ओरडल हाणल अजून काय करणार आहे. बारक्या शांत हो जरा. मला कळतंय तुझ्या डोक्यात आता खूप प्रश्न आहेत पण असं पॅनिक होऊन नाही चालणार आहे. जे घडलं ते खूप चुकीचं घडलंय बारक्या. ज्यांनी खूप हर्ट झालेत आणि त्यांचा राग इतक्या सहजासहजी नाही जाणार. आपण सगळे थोडे शांत राहूयात आणि त्यांना थोडा वेळ देऊयात ना. माझ्या हातनं लय मोठी चूक झाली बघ. मीच त्याच्यावर असा अविश्वास दाखवला. जीव ओरडून ओरडून सांगत होता पण नाही माझंच डोकं फिरलं होतं. त्याच्याशी असं न बोलता जास्त वेळ नाही राहू शकत हो. मला तर काहीच सहन होऊ नाही झालं. बारक्या मला कळतंय तुला किती त्रास होतोय पण म्हणून असं गडबडीत काहीतरी चुकीचं वागशील आणि गोष्टी आणखीन चिघळतील. त्यामुळे शांत राहा. मग तुम्ही सांगा मी काय करू म्हणजे त्याचा राग जाईल. हा तुम्ही म्हणाल ते मी करतो. काय झालं चुकीचं बोललो का मी? एक गोष्ट करू शकतो आपण. मेनका आत येऊ. मेनका आत येऊ. हा ताई अगं ये की ये ना. बस मी जरा पसारा. ठीक आहे तुला चहा पाणी काही सांगू का? काही नको मला. बरं बस इथं बस. बर सकाळ सकाळी कसं काय येणं केलं? मेनका
मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. हे बघताय, कालच्या बद्दल जर तू काय बी बोलायला आली असेल तर नको बोलू. आधीच लय त्रास झालाय. जे काय झालं ते लय जिव्हारी लागले. रात गेली माझी विचार करू करू. म्हणलं आता नवीन दिवस आहे, नवीन सुरुवात करावी ना, तर कालचं काही नाही. मला थोडं वेगळं बोलायचंय तुझ्याशी. बारक्या, मला माफ कर. त्या उर्वशी मामींचं सगळं ऐकत होतो मी, आणि त्या सगळ्यात माझ्याकडनं लय मोठी चूक झाली बघ. फक्त ह्यावेळी मला माफ कर. इथनं पुढं माझ्याकडनं अशी कुठली चूक होणार नाही बघ. न तुला वाईट वाटलं असेल, मला एकदा माफ कर. हे बघ, मला तुझी मनस्थिती कळतीये. जे झालं ते खूप चुकीचं झालं आणि त्याचा तुला खूप त्रास होतोय हेही माहितीये मला. तू एक स्वाभिमानी मुलगी आहे सगळं. तुला राग येणं अगदीच स्वाभाविक आहे. पण प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू असते ह्याचाही एकदा विचार कर. अगं, इथे जसं आता तुला त्रास होतोय ना, तसंच तिकडे त्यांना पण होतोय. अगं, मी बघितलंय.